एस्पेशली प्रशांत सर वगैरे पण काय काय ऍक्टर आहेत यार. म्हणजे ते असं काम करतात ना की ते समोरच्याला ऐकायला लावतात त्यांचं वाक्य. तुम्हाला ऐकत राहावं लागतं असं ते पूर्ण झोन बनतो आणि त्याच्याने आपोआपच सीन मध्ये म्हणजे विसरून जात असेल मला आपण सीन मध्ये आहोत त्यांच्याबरोबर. हो मला वाटतं उलट तसं नाही होत. म्हणजे त्यांच्या बरोबर सीन करताना तसं होत नाही कारण की ते ती कला आहे त्यांच्याकडे की ते समोरच्याला ऐकवत ठेवतात आणि तू ऐकत राहिलास की आपोआपच तुझ्याकडनं चांगला अभिनय होत राहतो. कारण की तू साजेशी अशी रिएक्शनही त्यांना देतोस कारण तू ऐकतोस. तू तो मूड मध्ये असतोस तर ते बरोबर वाक्य त्या टोन मध्येच येणार कारण की तू ऐकतोस. सो त्यांच्याकडनं फार मला गोष्टी मिळाल्यात कारण की या एवढं यश मिळून पण ते या वयात त्यांना काही गरज नाही नवीन काहीतरी शोधत राहण्याची आणि सतत त्या स्क्रिप्ट मध्ये काहीतरी मी याच्यात बेटर करू का मी माझं कॅरेक्टर मध्ये करण्याची काही गरज त्यांना नाहीये. पण तरीही ते एका नवख्या मुलासारखी मेहनत घेतात. त्यामुळे ही माझ्यासाठी अत्यंत म्हणजे निवडकच फिल्म करतात आणि ज्या चांगल्या असतील त्या तर म्हणता येईल की ही चांगलीच फिल्म आहे असं म्हणतात. आणि वैभव मांगले असतील किंवा आनंद इंगळेही असतील हे सगळे दिग्गज कलाकार यांच्याकडे माझ्या मते हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते नेहमी शोधत असतात नेहमी स्क्रिप्ट मध्ये असतात.